वन टक्स ब्लाउज. याची माहिती सांगते. उंची आहे 15 दीड इंच मार्जिन शून्यामध्ये जाते. हे पूर्ण ग्राफ काढलेला आहे. ग्राफ अशा प्रकारे पेपरवर टाकायचं आणि नंतर कट करायचं. वन टक्स. छाती आहे 9, दीड इंच मार्जिन आणि फुल शोल्डर आहे 14. गळा आहे 2.5 मागचा. पुढचा गळा आहे 3. ओके. आता चला पेपरवर टाकून बघू. मी पेपरवर टाकला आहे. जी मार्जिन लिहून घेतली होती त्याच्यावरचा पूर्ण तसाच माप पेपरवर टाकला. ओके. फुल व्हिडिओ बघायचा असला तर सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला देऊन टाकेन. चालते. वन टक्स ब्लाउज पेपर कटिंग. हे आहे गळा पुढचा 3 इंच. शोल्डर आहे 14चं हाफ 7 इंच 2 सूत. ही आहे मोंडा 7 2 सूत. हे ॲक्रस पॉइंट 6. इथून 4 न कमी केला. छाती 9, दीड इंच मार्जिन. लक्षात ठेवा इथून 1.5 इंच मार्जिन जरूर ठेवावं लागतं. का कारण नंतर आपण फिटिंग करताना इथं मार्जिन कमी जर झाले तर फिट होतं ब्लाऊज. हे आहे टक्स. माफ करा माझं इथं चुकलं होतं. इकडलं आहे बरोबर. मी फुली दिले हे बरोबरवाली हे चुकवाली. कमर आहे 7 त्याच्यात 1 इंच वाढवली. चालतंय. इथून 1 इंच इथून 1 इंच कमी केली. ही जाते टक्समध्ये. म्हणून ही 1 इंच कमी केल्यामुळे इकडे एक वाढवायची असते. मग ती जर बरोबर इथून बरोबर येते. कळलं? कमेंटमध्ये सांगा मला. दिसायली का? काही चूक झाली असं माफ करा. पहिला व्हिडिओ आहे. हे झाला पुढचा पार्ट. आता सांगते पाठीमागलचा. हे आहे पाठीमागचा गळा. शोल्डर तेवढंच आहे. गळा आहे 2.5. आणि पाठीमागे सेमच असते. फक्त इतकंच जे पाठीमागे आपण साध्या ब्लाऊजला काय देतो टक्स देतो पाठीमागून. ह्याला काय प्रॉब्लेम आहे? ह्याला टक्स देणं लागत नाही का कारण गळा ह्यांचा कमी असल्यामुळं टक्सची गरज नाही. चालतंय. गरज लागली तर काही विचारा. आता सांगते बाहीचं. बाही आहे पूर्ण 10. 1 इंच वाढवून घेतली आहे. ही आहे बाही. मोठी बाही असल्यामुळं पूर्ण जर मार्जिन टाकली आपण तर रुंदी घेतली 8.5. 1.5 इंच मार्जिन. 1.5 इंच मार्जिन घेतल्यामुळं इथून पूर्णपणे 4 इंचांनी कमी करायला पाहिजे. इथून इकडे 4 इंचने. आणि इथून इतका 1 इंचचा अंतर व्हायला पाहिजे. पूर्णपणे जर व्हिडिओ पाहायचा असला तर कमेंट करून सांगा. मी पूर्ण कटिंगचा आणि मार्कचा व्हिडिओ पाठवेन. ओपन करून दाखवते. हे बघा अशी दिसणार.
ह्या प्रकारे मोठी बाही असल्यामुळे छोटी ही बाही सांगते मी, छोटे बाहीचा व्हिडिओ बनवते, टाकते नंतर. चालते, ठेव. सॉरी.